फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे। आज आपण मुगाच्या डाळीचे मसाला पापड बनवणार आहोत। तेही एकदम टेस्टी, एकदम पापड मस्त फुलेल, आपला भाजला तरी तो फुलेल आणि एकदम सॉफ्ट होईल, भाजताना लाल अजिबात होणार नाही आणि कमीत कमी वर्षभर टिकतील अशा सगळ्या बारीक निरीक टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर पापडही एकदा आपला खुसखुशीत होईल आणि घरगुती मसाल्यातही आपण हा पापड बनवणार आहोत। रेडीमेड मसाल्याचा पण सांगणार आहे मी आणि घरगुती मसाल्याचे प्रमाणही सांगणार आहे। तर बनवल्यानंतर आपला पापड असा गोल गलगरीत झाला पाहिजे ते सुद्धा मी सांगणार आहे। तर बाजारातल्या पापडासारखा आपला पापड कसा तयार होईल या सगळ्या अशा बारीक निरीक टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या व्हिडिओमध्ये। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करू। तर त्यासाठी 1 किलो मी मुगाची डाळ घेतलेली आहे, म्हणजे डाळ दळून आणलेली, पीठ घेतलेले मुगाच्या डाळीचं। तर माझ्याकडे सालीची डाळ होती, मग ती घेतलेली मी। तुम्ही तुमच्या दुकानात ती डाळ असली तरी चालेल। तर ती डाळीचं पीठ मी हे दळून आणलेलं आहे मुगाच्या डाळीचं, आणि त्याच्यात 100 ग्रॅम मी हे आपलं उडदाच्या डाळीचं पीठ कालवलेलं आहे। तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नाही कालवलं तरी चालू शकता, पण मग काय होतं नंतर पापडांना मुगाच्या तडे जातात। मग यासाठी 100 ग्रॅम उडदाच्या डाळीचं पीठ मी त्याच्यात टाकलेलं आहे, का त्याच्याने काय होईल, आपण जे पापड बनवतो तर ते बनवताना आपले हे पापड चिरणार नाही। म्हणजे मुगाच्या डाळीला जीव नसतो, मग ते असं एकजीव होत नाही चिकटपणा नसल्यामुळे। मग त्यासाठी आपल्याला काय करायचं, 100 ग्रॅम त्याच्यात उडदाचं पीठ मी मिक्स करायचं आहे। तर जवळजवळ म्हणजे 1 किलो मुगाची डाळ आणि 100 ग्रॅम त्याच्यात आपल्याला उडदाची डाळ असं मिक्स करून मी हे पीठ गिरणीतून चांगलं दळून आणलेलं आहे। मग ते गाळून घ्यायचं आहे गिरणीतून दळून आणल्यानंतर। मग आता याच्यासाठी आपल्याला घरगुती मसाले लागणार आहे। तर यासाठी मी पोह्यांच्या चमच्याचं प्रमाण घेतलेलं आहे, कारण वजनी प्रमाण प्रत्येकाकडे काही काटा नसतो, मग ते समजत नाही। मग या हिशोबाने मी चमच्याच्या याच्याने सांगितले आहे। आता ही तर 2 चमचे मी हे काळी मिरे घेतलेले, जाडसर असे कुटून घेतलेले। तर 2 पोह्यांचे चमचे हे काळी मिरे घेतलेले मी। तर ते कुटून घ्यायचे थोडेसे असे खलबत्त्यामध्ये आणि पाकडून घ्यायचे आपल्याला, नाही तर मग तुम्ही भिजत टाका पाण्यामध्ये आणि नंतर कुटा। हिंग घेतलेला 1 चमचा, आणि इथं पापड खार किंवा फुलसोडा हा 4 चमचे घेतलेला आहे मी, आणि जवळजवळ 2 चमचे आपल्याला मीठ घेतलेलं आहे, आणि 1 चमचा इथं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, जो आपण घरी नॉर्मल बनवतो तर तो ठेचा घेतलेला आहे। त्याच्यात मीठ वगैरे टाकलेलं नाही, फक्त लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेले। 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। आता तुम्ही म्हणाल हिरवी मिरची आणि ठेच्याचं प्रमाण कमी का घेतलेलं आहे, तर ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओत सांगते। तर आता हे जे पीठ आपण घेतलेलं आहे, तर हे आपलं सगळे हे मसाले त्याच्यात मिक्स करायचे। लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा बाजूला सोडून आपण सगळं मिक्स करायचं। 4 चमचे आपण फुलसोडा किंवा पापड खारा टाकायचा आहे, 1 चमचा हिंग टाकायचा आहे, 2 चमचे काळे मिरे टाकायचे आपल्याला। ते भिजत पाण्यात टाकून मग ते कुटू शकता, म्हणजे त्यांची साल मस्त निघून जाते, मग पापडांना काळपटपणा येत नाही। तर अशा पद्धतीने हे टाकून घेतलेले आपण हिंग, मीठ, आणि मीठ 2 चमचे घेतलेले। मीठ कमी का टाकलेलं आहे, कारण पापड खार हा अगोदरच खारा असतो, तो फुलसोडा असो किंवा पापड खार असो, हे दोन्ही वेगळे वेगळे आहेत, पण कोणतेही टाकले तरी चालतात, ते पापड फुलवण्याचं काम करतं। तर हे अगोदर आपल्याला कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे, कारण ते खारपट असल्यामुळे मिठाचं प्रमाण आपण त्याच्यात कमी ठेवायचं आहे। मग त्याच्यात 2च चमचे मी मीठ टाकलेले। मग हे सगळं कोरडं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हाताने। आपल्याला हे मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे, म्हणून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हातानेच मिक्स करायचं आहे चांगले, म्हणजे मसाले सर्वत्र असे व्यवस्थित मिक्स होतील। आता बघू शकता हे सगळे मसाले आपले हे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स झालेले आहे। मग तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यात जिरे पण टाकू शकता। मग जिरे किती टाकायचे, तर जेवढे आपण काळे मिरे 2 चमचे घेतलेले ना, तेवढे 2 चमचे जिरे पण टाकू शकता। जिरेमुळे पुढे ना फ्लेवर फार छान येतो पापडांचा, मुगाच्या डाळीच्या पापडांचा मस्त टेस्ट येते। पण माझ्याकडे जिरे संपलेले होते त्याच्यामुळे मी काही टाकले नाही, पण मग तुम्ही टाकून बनवून बघा, मस्त छान अशी टेस्ट येते। मग आता हे काय करायचं, हे कोरडं पीठ आपल्याला एका बरणीत भरून ठेवायचं आहे। आता जर तुम्ही 4 ते 5 जण लाटणारे असणार घरामध्ये किंवा बनवणारे असाल, 3 जरी असले तरी तुम्ही करू शकता। पण आता एकटं जर लाटणारं राहिलं तर मग असं बरणीत भरून घ्यायचं आहे, आणि फक्त एका वेळेस आपण 1 वाटी पीठ घ्यायचं आहे, कारण मग काय होतं ते पीठ आहे ना कडक होत चालतं आणि एकट्या बाईला लाटायला जिवार येतं। मग त्यासाठी आपण फक्त याच्यात काय करायचं, आता ही 1 चमचा लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली होती, ती आपल्याला त्याच्यात मिक्स करायची। 1 वाटी पिठासाठी 1 चमचा हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट आपण त्याच्यात टाकलेली। मग थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर आपल्याला कणिक भिजवायची आहे। आता चपातीच्या पिठासारखी आपल्याला कणिक भिजवायची नाही आहे, तर त्याच्यापेक्षा घट्टसर भिजवायची। जशी पुरीला भिजवतो ना घट्टसर, तशी घट्टसर आपल्याला कणिक एकदम भिजवून घ्यायची।
पाण्याचा एकदम वापर करायचा नाही, थोडा थोडाच करायचा आहे, कारण मुगाच्या डाळीचं पीठ थोडंसं हे असतं, त्याच्यामुळे त्याला पाण्याचं प्रमाण जास्त लागतच नाही. तर शक्यतो जेवढं तुम्हाला घट्ट भिजवता येईल तेवढं घट्ट भिजवा. तर अशा पद्धतीने चांगलं आपसं मळून मळून आपण हे पिठीने एकदम घट्ट भिजवायचं आहे. आता इथे मी घरची डाळ वापरलेली, सालीची डाळ वापरलेली, त्याच्यामुळे ते पापड तुम्हाला पिवळे दिसणार नाही, कारण ते असे हिरवट हिरवट दिसतील, कारण त्याच्यात मी घरची डाळ वापरलेली. तुम्ही जर दुकानची वापरली ना तर मग तुमचे पापड याच्यापेक्षा असे पिवळसर दिसतील, पण माझ्याकडे जे घरी अवेलेबल आहे मी त्याच्यातच रेसिपी बनवत असते. तर आता हे बघू शकता चांगलं असं घट्टसर आपलं पीठ हे मळून मळून तयार झालेलं आहे. थोडंसं तेल लावून, म्हणजे हाताला चिटकायला नको, मग लावून घेतले. मग आता इथे मी पाटा घेतलेला आहे, किंवा तुमच्याकडे काही थोडंसं कुटण्यासाठी असं काही असेल दगड वगैरे तर तो घेऊ शकता तुम्ही. त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर मग मुसळ किंवा असं वरवट्याने आपल्याला हे पीठ असं ठेचून घ्यायचं आहे. चांगलं तेल लावून लावून मग ते पीठ आपल्याला असं या पद्धतीने ठेचायचं आहे. प्रत्येक वेळेस वरवट्याला तेल लावायचं, किंवा मुसळ असेल तर मुसळाला तेल लावायचं आहे. आणि मग हे पीठ चांगलं आपल्याला कुटून घ्यायचं आहे, या पद्धतीने असं ठेचून घ्यायचं आहे. म्हणजे ते पीठ आहे ना आपलं एकदम सॉफ्ट होईल आणि एकदम खुसखुशीत असे आपले त्याचे पापड तयार होईल. तर सारखं सारखं जेवढं करता येईल तुम्हाला, मग नंतर हे असं हाताला तेल लावून असं जेवढं ताणता येईल त्या पद्धतीने असं पीठ हे ताणून घ्यायचं. या पद्धतीने असं जेवढं ताणता येईल ना ते ताणून घ्यायचं आहे. मग दिवसातून तुम्ही कमीत कमी ना 1 बाई 2 दिवस आहे ना 1 किलोचे पापड आरामात लाटू शकते. एकट्याच जर करणारे असाल तर, 2 जणी असाल तर तुम्ही 1 किलोचे पापड 1 दिवसात करू शकता तुम्ही आरामात. आता ह्या अशा पद्धतीने तेल लावून त्याची अशी वळकुटी तयार करायची, असे लांबसर करून घ्यायची. आपल्याला हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि करून घ्यायचं आहे, आणि नंतर मग चाकूने आपल्याला त्याच्या लाट्या पाडून घ्यायच्या आहे. तर या अशा पद्धतीने म्हणजे सारख्या प्रमाणात आपण लाटू ना तर मग आपले पापड एकसारखे तयार व्हायला पाहिजे, म्हणून या पद्धतीने लाटायचं, कापून घ्यायचे आपल्याला त्या लाट्या. नाहीतर मग बरेच जण दोऱ्यानेही कापतात, मग तुम्ही दोऱ्याने कापू शकता एकसारखे असे, म्हणजे एकसारखे असे पापड तुमचे लाटताना तयार होतील. तर ह्या अशा लाट्यात आपल्याला अशा हातावर बनवून घ्यायचे आहे. आणि काय होतं, त्या लाट्यानंतर आपण बनवून ठेवल्या का त्या सुकतात, सारख्या सारख्या सुकतात. मग त्या सुकायला नको म्हणून आपण काय करायचं, एक स्टीलचा किंवा कोणताही डब्बा असेल तुमच्याकडे त्याच्यात अशा भरून ठेवायचे आहे. आणि मग जेवढं लागेल ना आपल्याला, एक लाटी लागली का घेतली का लगेच नंतर झाकण लावून घ्यायचं आहे, म्हणजे हवेने ते पीठ कडक व्हायला नको. कडक झालं तर मग लाटायला फार हात दुखतात. मग त्याच्याने डब्यात भरून ठेवायचं आहे. आणि नंतर मग पोळपाट लाटणं घेऊन आपल्याला एक लाटी काढून घ्यायची, पिठात अशी बुडवून घ्यायची आहे. मग त्या अगोदर थोडंसं त्याच पिठामधलं मी बिना मसाल्याचं पीठ, थोडंसं उडदाचं ते मुगाच्या डाळीचं पीठ काढून ठेवलेलं होतं. आणि मग थोडंसं आपल्याला ते अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे पापड. आता या पद्धतीने काय करायचं आहे, पापड लाटताना शक्यतो काटच लाटा, मध्यभागी लाटू नका. मध्यभागी काय होतं, आपण काट लाटतानाच मध्यभागी आपोआप लाटले जातं. आणि सारखा पापड उचलून मागे पुढे बघून घ्यायचं आहे, आणि जिथे जिथे आपल्याला जाड वाटतं त्या पद्धतीने असे काठ लाटून घ्यायचे. तर सहज तुमचे पापड असे पटापट तयार होता बघा. तर मस्त असं आपले हे मोठे मोठे पापड तुम्हाला पाहिजे तर लहान मोठे त्या आकारात तुम्ही बनवू शकता. याच पद्धतीने आपल्याला असे हे पापड, आता ही तर मी रेशांचे लाटणे घेतलेले आणि त्याच्याने पण पापड पटापट पसरतो. पण तुम्हाला जर बाजारात रेडीमेड पापड भेटतात तसं जर बनवायचं असेल तर मग तुम्ही काय करा, साधं आपण जे चपाती लाटतो ना ते लाटणं घ्या आणि त्याच्यानेच हा पापड लाटून घ्या. आता बऱ्याच बायकांना गोल आकार पापडचा जमत नाही, मग त्याला काय करायचं आहे, आपण एक आपलं डब्याचं झाकण असतं मोठं घरामध्ये, ते झाकण घ्यायचं आहे. आणि झाल्यानंतर हा पापड पूर्ण असा लाटून झाल्यानंतर त्या झाकणाने आपला पापड असा कट करून घ्यायचा. आणि साध्या लाटण्याने लाटा, म्हणजे तो की नाही रेडीमेड बाजारातला पापड येतो ना त्याच पद्धतीने तुमचा पापड दिसेल. आता मी पुढं बाकीचे काही पापड बनवले ते तुम्हाला मी दाखवेलच. आता हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेशनच्या लाटण्याने मी तुम्हाला लाटून दाखवते हे पापड. तर मग तुम्ही काय करायचं आहे, फक्त तुम्हाला जर तसा रेडीमेड पापड पाहिजे ना तसाच, तर मग काय करायचं आहे, साध्या लाटण्याने लाटायचं आहे आणि एखाद्या डब्याच्या झाकणाने तो पापड कट करून घ्यायचा आहे. मग एका आकारातही तुमचे पापड येतील आणि व्यवस्थित असे चिक्कन असे पापड येतील. मग कोणीही म्हणेल तुम्ही का हा पापड बाजारातून आणलं आहे का काय, घरी बनवलेलं वाटणारच नाही. आता बघू शकता मी हे बाकीचे पापड आहे ना, हे मी त्याच पद्धतीने केलेले, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं ना त्याच पद्धतीने मी हे 1 किलोचे पापड मी पूर्ण तयार केलेले बघू शकता. तर नंतर मी सगळे हे पापड बनवून घेतलेले, थोडे थोडे करून मी बनवले. तर सगळे असे 1 किलो पापड आपले हे तयार झाले. तर जवळजवळ 1 किलोमध्ये आपले हे मुगाच्या डाळीचे 80 ते 85 पापड आपले हे तयार होतात. छोट्या छोट्या लाट्या बनवल्या ना तर मीडियम साईजच्या, कमीत कमी 7 इंचाचा पापड, तर 80 ते 85 आपले हे पापड तयार होतात. तर बघू शकता इतके छान असे आपले हे पापड तसे बाजारात मिळताना
तसेच हे मुगाच्या डाळीचे पापड आपले हे तयार झाले. तुम्हाला मी तळूनही दाखवते आणि भाजूनही दाखवते. तर आता बघू शकता तळल्याबरोबर इतका छान असा आपला हा पापड फुलतो का जसा बाजारातला येतो ना मसाला पापड सेम तशीच टेस्ट येते त्याला आणि खूप चवीलाही खूप छान लागतो आणि खुसखुशीत असा आपला हा पापड तयार होतोय. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे मुगाचे पापड मी बनवले बघा. तुम्हाला आता भाजूनही दाखवते मी. तर तळल्यावर बघू शकता किती छान आपला हा पापड तयार झालेला आहे. मस्त असं तयार झाले. तर तुम्हाला आता पुढे मी पापड भाजूनही दाखवते. भाजल्यावरही आपला पापड अजिबात लाल होत नाही आणि एकदम खुसखुशीत जसा बाजारातला पापड येतो मुगाच्या डाळीचा तसाच आपला हा पापड तयार होतोय. तर जास्त असं हे भाजायचा नाही, असा खालीवर करत राहायचं. एक जास्त वेळ पडू द्यायचा नाही गॅसवर. तो पटापट असा उलट पलट करायचा आहे म्हणजे आपला पापड असा छान असा भाजले जातो आणि एकदम व्यवस्थित असा भाजले जातो. तर बघू शकता भाजल्यावर सुद्धा आपला पापड अजिबात लाल होत नाही. एकदम छान असा आपला हा पापड तयार झालेला आहे. एकदम खुसखुशीत म्हणजे तोडल्याबरोबर त्याचा चुरा होतो इतका असा मस्त आपला हा पापड तयार झाला आहे. तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मुगाच्या डाळीचा हा मसाला पापड बनवून आपल्या जेवणाची चव वाढवा. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.